या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। हैदराबाद गॅझेट संदर्भातील GR विरोधात मंगेश ससाणेंची हायकोर्टात धाव। शुक्रवारपर्यंत सुधारित अर्ज करण्याच्या हायकोर्टाच्या सूचना। सोमवारी सुनावणी पार पडणार, तर GR विरोधात इतर 2 याचिकाही हायकोर्टात दाखल। ओबीसी समाजही मुंबईत महामोर्चा काढणार। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडणार। ओबीसी संघटनांकडून मुंबईमध्ये मोर्चाचं आयोजन। शनिवारी नागपुरात ओबीसी नेत्यांची महत्त्वाची बैठक। आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी या बैठकीचं आयोजन। विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात ही बैठक होणार। ओबीसी उपसमितीच्या बैठकीत बोगस प्रमाणपत्र आणि GR मधल्या मराठा शब्दावरून भुजबळ संतापले, तर छगन भुजबळ सरकारसाठी धोक्याची घंटा। भुजबळांना जेलमध्ये घाला, मनोज जरांगेंची मागणी। हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी लगबग। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण मिळणार। हैदराबाद गॅझेटमधील नोंदी कशा तपासायच्या याचंही प्रशिक्षण मिळणार। MPSCच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर। EWSचा कट ऑफ ओबीसी SEBC पेक्षा सुद्धा कमी। ओबीसीचा कट ऑफ 485 तर EWSचा कट ऑफ 445। शिवतीर्थवर आज मनसे नेत्यांची बैठक। सकाळी 11 वाजता बैठकीचं आयोजन। या बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। ठाकरेंच्या सेनेच्या मुंबईतील खासदारांची उद्या बैठक। मातोश्रीवर उद्या 11 वाजता बैठकीचं आयोजन। ठाकरे बंधूंच्या शिवतीर्थवरील भेटीनंतर या बैठकीला विशेष महत्त्व। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या आजपासूनच पुन्हा कामाला सुरुवात करणार। आज मंत्रालयात विविध बैठका। घशाच्या त्रासामुळे अजित पवारांनी 2 दिवस विश्रांती घेतली होती। संघाच्या 100 वर्षांच्या काळात सरसंघचालक मोहन भागवतांचा सर्व काळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या 75 निमित्त मोदींचा विशेष लेख। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं ट्विटर अकाउंट सस्पेंड। ट्विटरच्या नियमांचा भंग झाल्यामुळे अकाउंट सस्पेंड झाल्याची माहिती। देशभरात SIR करण्याची निवडणूक आयोगाची तयारी। अंमलबजावणीसाठी आता राज्य अधिकाऱ्यांबरोबर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। या वर्षाअखेरीस देशभरात SIR प्रक्रियेला सुरुवात होणार। सरकारी बँकांचं महाविलीनीकरण होणार। 3 ते 4 मोठ्या बँका निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न। 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 करण्यात आली होती। माजी न्यायाधीश सुशीला कार्की नेपाळच्या पंतप्रधान होण्याची शक्यता। नेपाळमध्ये सध्या लष्करी राजवट। हिंसाचारात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 1033 जण जखमी। सेबॅस्टियन लेकोर्नू हे फ्रान्सचे नवे पंतप्रधान। राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा। तर 39 वर्षीय सेबॅस्टियन लेकोर्नू हे आधीच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री होते। डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांची हत्या। विद्यापीठातील चर्चेदरम्यान चार्ली किर्क यांची गोळी झाडून हत्या। चार्ली यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्याचे ट्रम्प यांचे आदेश। अंबड तालुक्यामध्ये वाळू माफियांचा धुमाकूळ। वाळू माफियांकडून तहसीलदारांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न। अंबडचे तहसीलदार सुदैवानं बचावले। नागपुरातील कडबी चौकाजवळ व्यापाऱ्यावर गोळीबार करून 50 लाखांची लूट। व्यापारी राजू दीपानी यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध। पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई। बंडू आंदेकरसह 13 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांचा आज लिलाव। संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत पार पडणार लिलावाची प्रक्रिया। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामावरून स्थानिक नागरिक आक्रमक। इमारतींचा प्रश्न सुटल्याशिवाय पूल तोडू देणार नसल्याची भूमिका। रहिवाशांची ACPंसोबत बैठक होणार। सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांच्याकडून घरात पाणी शिरलेल्या भागाची पाहणी। तर ग्रामीण भागामध्ये पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।